आता खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण का ॲज अ फिमेल कॉन्टेंट क्रिएटर खूप सारे बॅड कॉमेंट्स तुला येत असतील, मी अज्युम करून चालतोय. कारण का जसं तू मगाशी म्हणाली, आपण इंडियात राहतो तर लोकांकडे ती मॅच्युरिटी म्हणा किंवा त्यांना तेवढं समज अजून आलेली नाही आहे. बॅड कॉमेंट इझिली कोणी करून जातं, माझ्या व्हिडिओजवर पण करतात. पण ॲज अ फिमेल कॉन्टेंट क्रिएटर खूप घाणेरड्या पद्धतीचे कॉमेंट्स येतात, खूप जणांच्या बघितल्या आहेत. तर तू ह्या गोष्टीला फेस केलेस, आणि फेस केलेस तर त्याला तू ओव्हरकम कसं केलंस? खूप येतात. आणि मग मी आता काय ना, एक बॅड साईड असतेच. तुझं सोशल मीडियावरती आहे तर तू डोक्यात ठेवून बसायचं की मला नेगेटिव्हिटी एक दिवस येणारच आहे, हे असे कमेंट्स येणारच आहेत. तर मी ट्राय करते की ह्या गोष्टींचा मला जरा पण इफेक्ट म्हणजे पडू दे नको. कारण मी डायरेक्ट कमेंट डिलीट करते, तर ब्लॉक करते. मी ठेवतच नाही ते कमेंट. DM पण येतात. पण DM डिलीट करते. कारण असं वाटलं की जर मी ह्यांच्याकडे लक्ष दिलं ना, तर माझा जो मेन मोटो आहे तोच हे होणार. मग मी कामच करू शकणार नाही मी ह्यांच्याकडे लक्ष ठेवत बसली तर. पण ते जेवढं मला इग्नोर करता येईल ना, काही लोक एवढे शाणे असतात, जर तू कमेंट डिलीट केली ना, मग दुसऱ्या एका अकाउंटवरून कमेंट करणार आणि असं बोलणार पण की तो आता ही कमेंट डिलीट करून दाखव. आणि हल्ली तर मुली पण करतात. अच्छा, मुली पण बॅड कमेंट करतात. अरे बापरे. आता जस्ट एक मुलीला मी हे केलं तर तिने दुसऱ्या अकाउंटवरून मला असं की अभि ये डिलीट करके, आणि ते लिटरली मी 5-5 मिनिटावरती डिलीट करत होती. मी बघत होते की ही किती वेळा कमेंट करते. एवढा वेळ कसा असतो लोकांकडे? तर मग शेवटी मला जर माझ्या वेळ नाही, मला ब्लॉकच करून सगळ्या 3 अकाउंट होते, त्या 3 अकाउंटवर सगळं ब्लॉक केलं ना. आता राहू दे. खूप. आणि क्रिंज मेसेज पण येतात. तेच मला विचारायचं होतं. म्हणजे की तू एकच आता इन्सिडेंट झाला सांगते तुला मी. मी DM चेक नव्हता केला. त्या मुलाचा मला मेसेज आलेला की माझ्याकडे डिनरला चल, मला तुझ्यासारखी पार्टनर हवी आहे, हे सगळे मेसेज. आणि मी नॉर्मली नॅशनल पार्क माझ्या बाजूलाच आहे, संजय गांधी नॅशनल पार्क. तर मी गेलेली आणि मी जस्ट दाखवलं की एक फन व्हिडिओ करूया, म्हणून मी व्हिडिओ काढला की तुम्हाला दाखवते रात्रीचं नॅशनल पार्क कसं दिसतं. आणि मी एक भूताचं गाणं टाकलेलं, बस मी अजून काहीच. आणि मी रस्त्यावरच तो व्हिडिओ, असं पण नाही की मी जंगलात गेलेली. त्याच मुलाने कमेंट टाकली माझ्या व्हिडिओवरती की तू खूप संस्कारी वाटलेली, हे वाटलेलं, पण तू असे व्हिडिओ कसे टाकू शकतेस, तुला परवानगी कोणी दिली? तर मला असं म्हणणं की लोकांनी ना आधी जगात काय चाललं आहे ह्याची पूर्ण माहिती घेऊनच कमेंट करावी. त्यांना माहिती नसेल की नॅशनल पार्कमध्ये हे आहेत, टेंट आहेत, जिथे तू राहू शकतोस आणि तू आतमध्ये फिरू शकतो. मोस्टली त्याला ते माहिती नसेल, आणि मी ते सांगितल्यावरती पण त्या व्यक्तीला ते विश्वासच नाही, आणि त्याच्यावर ते खूप चाललेलं. पण मी लास्टला बोलली की तुम्हीच ना तेच जे माझ्या DMवरती मला विचारता की जेवायला येणार का, पार्टनर पाहिजे, मग काहीच नाही बोलले. म्हणजे असं खूप. आणि मोस्टली म्हातारे लोक येतात म्हणजे DMवरती, नंबर पाठव, व्हिडिओ कॉल करूया, बोलूया, माझी बेस्ट फ्रेंड बन, असं खूप गोष्ट होतात. मी तेव्हा माझे 50K असतील, आणि तेव्हा म्हणजे कशी ऑडियन्स असते, आपण एका चांगल्या हेतूने त्यांच्याशी बोलतो. तर एक फॉलोवरने मला बोलवलं, त्यांचं ना विलेपार्लेला देऊळ आहे. तर मी बोलली की ठीक आहे, आता देऊळ आहे, त्यांच्याकडे पूजा आहे. आणि बोलली की ठीक, पूजा आहे. आणि मी विचारलं माझ्या फ्रेंड्स जिथे राहतात, मी की विलेपार्लेला असं ना, हां ह्यांच्याकडं खूप मोठं देऊळ आहे ह्यांच्या घरातलंच, आणि खूप चांगला सोहळा असतो. मी बोलली की ठीक आहे, मला पण बघायला मिळेल काहीतरी नवीन. तर मी गेली मी भेटली. तर त्यांनी ना मला तूप दिलेलं. ठीक आहे, मी बोलली की नाही मला खरंच नको, मला काहीच नको. आणि त्यांनी ना दिलं. मी बोलले की ठीक आहे चालेल, मी घेतलं. तर त्यांना राग आला की त्याची मी स्टोरी नाही टाकली. नंतर मला क्लिक झालं की त्यांनी त्या सोहळ्याला नव्हतं मला बोलवलेलं, त्यांनी त्या तुपाचं मार्केटिंग करायला मला बोलवलेलं. त्याला त्या माझ्या फॉलोवरला एवढा माझा राग आला, त्याने मला एवढं सुनावलं की तुला आम्ही एवढं बोलवलं. तर मी त्यांना बोलले की मला वाटलं की त्या पूजेसाठी बोलवलं आहे, कारण त्याने मला सांगितलं की तुम्ही पण ही संस्कृती बघा, हे बघा. मी बोललं अच्छा मी बघते, आणि माझा असा गेमच झाला. तर तेव्हापासून मी ठरवलं की कोणी माझं असं मला जेव्हा बोलवतं ना की आमच्याकडे असं मोठं देऊळ आहे, मी जातच नाही. कारण मग तो एकच एवढा बॅड एक्सपिरियन्स आला, त्यापासून मी ठरवलं की नाही जायचं. आपल्याला जे बाहेरचं बघता येईल थोडं बघायचं, कारण ह्या अशा गोष्टी पण ठरवतात. कारण मी एक चांगल्या हेतूने गेलेली की बघूया कसं असतं, पण त्यांनी मला पूर्ण मार्केटिंगमध्येच टाकून टाकलं. जाऊ दे. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.